हॅलो गाईज. तर आज माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी चाललोय माझ्या मित्रांसोबत कांतारा चॅप्टर 1 बघायला. चलो तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय रिक्षा बघायला, कारण आम्हाला इथून हडपसरला जायचं आहे. आम्हाला फायनली रिक्षा मिळाली आहे. होते ना, वो बोलते तो ढूंढने निकल. समझ गया, देखा भी होगा, अभी ध्यान नहीं होता. त्यानंतर आम्ही हडपसर भाजी मंडईपाशी उतरलो. नंतर आमच्या कॅशियरने रिक्षावाल्याला पैसे दिले आणि इथून आम्ही चाललोय आमच्या मित्राकडून गाडी घ्यायला. मोठंच झालं थोडा मोठा आहे, जरा बारीक करावं लागेल. पुढेच एक हनुमान मंदिर आणि राम मंदिर आहे, तिथे आम्ही पाया पडणार आहे. भाई लोग देखो, अभी दोस्त के यहाँ आए हैं, इधर से उसके बाइक की चाय भी लेंगे और फिर जाएंगे हम जो सौरभ ने बोला है वो करने. बघू निखिल येतोय. हां, वेट करू आपण त्याचा आणि मग जाऊ, नाही का एकत्र जाऊ. अरे पण त्याचं वेट करायला आपण वजन काटा नाही ना आणला. छोटासा जोक मारून झाल्यानंतर हे आमचे मंगेश भाई गाडी घेऊन आले. आमचा अजून एक मित्र गाडी घेऊन येणार आहे, तोपर्यंत आम्ही पेट पूजा करून घेतो. नाश्ता करायसाठी आम्ही आलो या भैयांच्या दुकानात. त्यानंतर मंगेश भाईंनी केलं आहे स्वतःसाठी मंचुरियन ऑर्डर आणि मी आणि ओम खाणार आहे समोसा, व्हेज समोसा. मंगेश भाईंचं नाश्ता चालू झाला. उसका मतलब अकेले अकेले खा रहे हो. खाली फोकट फेमस कर रहे हैं कमेंट में. तो हा आला माझा समोसा. चटणी. नाश्ता झाल्यानंतर नुकताच आमचा मित्र येऊन उभा राहिला होता आणि त्याच्याकडे लायसन नव्हतं, त्यामुळे तो मला गाडी चालवण्यासाठी फोर्स करत होता. लायसन्स आहे का नाही तुझ्याकडे? माझं आहे ना. हां, माझ्याकडे आहे ना. आता आहे का? हां, चालव गाडी. न काय गर्दी तू, मी नाही चालव. हां हां, चालव गाडी. जाता जाताच आम्हाला आमची कंपनी दिसली, BNY. तिथे आम्ही सगळे एकत्रच काम करतो. हे बघा, ही आहे आमची कंपनी. आणि ते
नवरात्री उत्सव साजरा झाला होता. सो मित्रांनो, फायनली आम्ही फिनिक्स मॉलला आलेलो आहे. आता इथं आम्ही गाडी पार्क करण्यासाठी तिकीट घेत आहोत. तिकीट घेतल्यानंतर आम्ही पार्किंगमध्ये जाऊन गाडी पार्क केली आहे. आणि हा बघा फिनिक्स मॉल. सुपर. माझ्यासमोर आता आहे ना गो कलर्स आहे, आयरिश हाऊस. आणि हे आहे PVR सिनेमाज. तिथे आम्ही आज कांतारा बघणार आहे. सो फायनली आमचा सिनेमाचा टाईम झालेला आहे आणि आम्ही आता थिएटरच्या आतमध्ये गेलो आहे. खूप वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा दिवस आलेला आहे आज. नृत्य प्रदर्शन. तर मित्रांनो, फायनली आम्ही मूवी बघून आलेलो आहे आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर कांतारा 2 बघितला नसेल तर लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. धन्यवाद.